नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस आहे. मी एक ई-कॉमर्स एक्सपोर्टर आहे. मी ग्लोबली ज्या अवेलेबल मार्केट प्लेसेस आहेत, त्या मार्केट प्लेसेसवरती कोल्हापूर, महाराष्ट्र इथून सेल करतो. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून मला माझे मित्र एक प्रश्न विचारत आहेत, की USA ने ज्यावेळी इंडियावरती 50% टॅरिफ इम्पोज केलं, त्यानंतर माझ्या बिझनेसमध्ये काय फरक पडला? माझ्या ऑर्डर्समध्ये काही चेंज आला का? तर ते असे प्रश्न विचारत असतात. मित्रांनो, तुम्हाला मी एक सांगू इच्छितो, की ज्यावेळी ऑगस्ट एंडला किंवा साधारण सप्टेंबरच्या दरम्यान ज्यावेळी हे टॅरिफ इम्पोज झाले इंडियावरती, त्यावेळी माझा जो टोटल रेव्हेन्यू होता किंवा ज्या टोटल ऑर्डर्स होत्या, त्यातला 70% बिझनेस हा यूएसच्या ऑर्डर्समधून येत होता. त्यामुळं माझा हा जो बिझनेस आहे तो 70 ते 80% त्यावेळी हार्म झाला. मी ज्यावेळी विचार केला त्यावेळी याला कारणाशी 2 मला मोठे सापडले, की एकतर जो 50% मला टॅरिफ त्यांनी लावलेला आहे किंवा इंडियन सगळ्या सेलरला 50% टॅरिफ जे बसलेलं आहे, त्या टॅरिफचा माझ्या बिझनेसवरती असा इफेक्ट झाला, की एकतर बायर त्या प्राईस पॉईंटला खरेदी करेल किंवा नाही हा मला एक प्रश्न होता. कारण मला टॅरिफ जर द्यायचा असेल तर 100% मला त्यातून प्राईस ही वाढवावीच लागणार होती. कारण मी लॉसमध्ये जाऊन तरी बिझनेस करू शकत नाही. दुसरा एक त्यातमध्ये प्रॉब्लेम येत होता, की लॉजिस्टिक्स. लॉजिस्टिक्स म्हणजे काय? मी आता ज्या कंपन्या यूज करतो इंडियातून पार्सल US, UK, कॅनडासाठी पाठवण्यासाठी त्याचं कस्टम क्लिअरन्स किंवा त्याचे जे रेट्स आहेत ते ऑलरेडी स्पेसिफाईड आहेत. ह्याच्यातून मला प्रोडक्टचं प्रॉफिट वगैरे कॅल्क्युलेशनला मदत होती. आता USनं अचानक 50% टॅरिफ इंट्रोड्यूस केल्यामुळं कुठलीही लॉजिस्टिक्स कंपनी मला हे सांगायला तयार नव्हती, की नक्की तुला टॅरिफ किती बसणार आहे. ठीक आहे. प्री स्पेसिफाईड जर आपल्याकडे रेट्स असतील किंवा आपल्या इनव्हॉइसची व्हॅल्यू जी आहे त्याच्यानुसार किती घेणार आहेत ड्युटी हे जर त्यांनी स्पेसिफाय केलं असतं तर मला ते सोपं गेलं असतं. पण त्या त्या दरम्यान कुणालाच ह्याची क्लॅरिटी अजिबातच नव्हती. मग हे 2 पॉईंट टॅकल करण्यासाठी मी काय केलं, सगळ्यात आधी प्राइसेस जे आहेत, जे माझ्या स्टोअरवरती प्रोडक्ट्स आहेत त्या स्टोअरवरती प्रोडक्ट्सचे प्राइसेस जे आहेत ते मी वाढवून ठेवले. कारण ड्युटी तरी लागणार होती हे फिक्सच होतं. ते मी थांबू तरी शकत नाही कारण बिझनेस हा मला कंटिन्यू करायचा होता. त्यामुळे मी काय केलं, की त्याचे प्राइसेस आधी वाढवून ठेवले. प्राइसेस आधी वाढवले, त्यानंतर मी SEO चांगला केला. माझ्या हळू हे लक्षात यायला लागलं, की USचा जो बायर आहे, तो इंडियन प्रॉडक्ट्सवरती त्याचा डिपेंडंट आहे. त्याला एखादी जर गोष्ट हवी आहे, तर तो थोडा प्रीमियम हाय पे करून आपल्याकडून तो बाय करेलच. दुसरा टॅकल करण्यासाठी मोठा पॉईंट होता तो म्हणजे लॉजिस्टिक्सचा. त्यावेळी मी Aramex पॅकेजेस डिलिव्हर करत होतो. DTDC वापरत होतो. त्यानंतर शिप रॉकेट आहे, शिप ग्लोबल आहे. हे 2 ॲग्रिगेटर. परत एक्सप्रेस डिलिव्हरीसाठी मी त्यावेळी DHL वापरत होतो आणि इंडिया पोस्ट कधी-कधी मी वापरत होतो. तर या ज्या लॉजिस्टिक्स कंपन्या आहेत त्यांना मी अप्रोच केल्यानंतर त्यांच्याकडं क्लॅरिटी किंवा याचं उत्तर नव्हतं अजिबात. ते टॅकल करण्यासाठी मी काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा इंडिया पोस्टची वेबसाईट चेक केली. तर त्यांचं DNK पोर्टल जे आहे ते आता खूप डेव्हलप झालेलं आहे. DNK पोर्टलमध्ये मला असं दिसून आलं, की बुकिंगच्या वेळेलाच त्या पॅकेजची व्हॅल्यू जी लॉजिस्टिक्सची व्हॅल्यू आहे, प्लस त्यामध्ये ड्युटी जी आहे, ते ड्युटीचे चार्जेस हे आत्ता बुकिंगच्या वेळेलाच इंडिया पोस्ट आपल्याला स्पेसिफाय करतं. म्हणजेच काय, समजा एक 250 ग्रॅमचं पॅकेज आपल्याला बुक करायचं आहे, तर 250 ग्रॅमचे चार्जेस अधिक ड्युटी चार्जेस हे इंडिया पोस्ट ॲट द टाईम ऑफ बुकिंगच तुम्हाला सांगून देईल, की इतके चार्जेस होणार आहेत. ह्याच्यानं सगळ्यात आधी चांगलं होतंय काय, की तुम्हाला प्रोडक्टचं प्राइसिंग सेट करताना खूप मदत होते. त्यामुळं मी इंडिया पोस्ट यूज करायला चालू केलं, जे इकॉनॉमी डिलिव्हरी मी देत होतो त्यासाठी. 10 ते 12 साधारण मी पार्सल त्यावेळी पाठवून बघितले, तर ते इंडिया पोस्टनं 12 ते 14 दिवसामध्ये डिलिव्हर झाले. त्यानंतर प्रॉब्लेम येत होता तो म्हणजे एक्सप्रेस डिलिव्हरी ज्या बायरनं मला विचारलेलं, ते एक्सप्रेस डिलिव्हरी करायची कशानं? तर माझं साधारण एक 12 KGचं पॅकेज होतं. ते पॅकेज मी डिलिव्हर करण्यासाठी DHL एक्सप्रेस डिलिव्हरी वापरली. DHLनं काय केलं, जे आधीच त्यांनी मला कोट केलेले रेट्स होते, आधी मी जसे पाठवत होतो, त्या रेटनंच त्यांनी माझी बुकिंगचे पैसे घेतले आणि USमध्ये कस्टम्स ज्यावेळी क्लिअर झालं, त्या कस्टम्स क्लिअर झाल्यानंतर DHLनं मला ड्युटीचं इनव्हॉइस पाठवलं. ते ड्युटीचं इनव्हॉइस साधारण मला त्यांनी अंदाज आधीच दिलेला, की इतकं-इतकं होईल. एक्सपोर्ट इनव्हॉइसवरती बेस्ड असतं ते आणि इतकं-इतकं होईल. त्यानंतर
मी आधी पे केलेले जे पैसे होते लॉजिस्टिक्सचे ते पैसे प्लस ड्युटी असं माझं 12 केजीचं पार्सल DHLनं एक्सप्रेस डिलिव्हरी अंतर्गत साधारण 4 दिवसामध्ये डिलिव्हर केलं. तर मित्रांनो, मी अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम टॅकल केलेला आहे आणि आत्ता मी जर इकॉनॉमी डिलिव्हरी जर बाहेरनं सिलेक्ट केली असेल तर मी इंडिया पोस्ट यूज करतोय. शिप रॉकेटनं पण आता चालू केलेलं आहे की बुकिंगच्या वेळेलाच ते तुम्हाला ड्युटी जी पेड करणार आहे ती स्पेसिफाय केली जाते. तर माझं असं सजेशन आहे की इकॉनॉमीसाठी तुम्ही इंडिया पोस्ट आणि शिप रॉकेट यूज करा आणि जर एक्सप्रेस डिलिव्हरी तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही बेस्ट वे DHLकडे जावा. DHLची सर्व्हिस एकदम छान आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.